बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। अतिवृष्टीग्रस्तांच्या अनुदानातून कर्ज वसुली करू नका। नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचे सगळ्या बँकांना कडक आदेश गेलेले आहेत। आदेशांचं उल्लंघन केल्यास गंभीर कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय। अतिवृष्टीग्रस्तांची मदत बँक खात्यांवर जमा होतीये। नाशिक जिल्ह्यामध्ये 4,09,476 शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत पोहोचली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 317 कोटींची मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, जिल्हाधिकाऱ्यांनी नेमके काय आदेश दिलेत आणि यामुळे शेतकऱ्यांना कसा दिलासा मिळू शकतो? आपण बघितलं मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये जोरदार अतिवृष्टी झालेली होती आणि हजारो शेतकऱ्यांचं लाखो कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील येवला तालुका, सिन्नर तालुका अशा वेगवेगळ्या भागामध्ये शेतकऱ्यांचं शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं होतं आणि आता शेतकऱ्यांचे जे डोळे लागलेले आहेत ते सरकारी मदतीकडे लागलेले आहेत। काही ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे, मात्र प्रत्येक वेळेस सरकारकडनं अनुदान मिळतं आणि तो पैसा शेतकऱ्यांनी आधी कुठे कर्ज घेतला असेल किंवा इतर कारणास्तव पैसे घेतले असतील तर त्या खात्याकडे ते बँकांकडनं वळती केले जातात। त्यामुळे यंदा जिल्हाधिकाऱ्यांनी एक कठोर असे आदेश दिलेले आहेत की शेतकऱ्यांना आता जे नुकसान झालेले आहे त्याची नुकसान भरपाईसाठी हा सरकारकडनं पैसा मिळत आहे, मदत मिळत आहे, ते इतरत्र कुठेही त्याचे वळती करू नका। तशा स्वरूपाची जर बँकांनी जर कार्यपद्धती अवलंबली तर त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून दिलासा मिळाला आहे। मुकुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।